मी 2001 ला ऍक्च्युली थोडस नोकरीचा कंटाळा आला असं नाही म्हणता येणार, पण आयुष्यात काहीतरी वेगळं करावं, लोकांची सेवा म्हणण्यापेक्षा मुलं घडवावीत असं पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं. पण अगदी एव्हरेस्ट वरनं 98 आल्यावर पहिला बेसिक कोर्स मी गिर्यारोहणाचा आयोजित केला होता, की जेणेकरून आपल्याकडे जे स्किल आहे ते लोकांपर्यंत जावं. मग मी 2001 नंतर इमिजिएट 2 वर्ष म्हणजे 2002 ला मला फॉरेनर मुलींचे कॅम्प्स मिळाले आणि त्याच्यात म्हणजे टेल्कोपेक्षा जास्त मला जे रिटायरमेंटचे 4.5 लाख रुपये मिळाले त्याच्यापेक्षा 7-8 लाख रुपये माझ्याकडे साठले. आणि मग काय करावं, की बायकोला म्हटलं की आपल्याला इन्स्टिट्यूट काढायची, मला काही झालं तरी मुलं घडवायचे. आणि मग मला 2007 साली 4 एकर जमीन मिळाली अशा डोंगराच्या पोटात. आणि तिथं मग मुलं येतात, लोक येतात. आणि आश्चर्य काय आहे की माझ्या जमिनीत वॉटरफॉल आहे किंवा धबधबा आहे आणि त्या धबधब्यात भिजणं, मग वन डेचा ट्रेक, त्यांची जेवणाची व्यवस्था, दुपारचं जेवण, आल्यावर प्रत्येकाला रॅपलिंग, म्हणजे ज्याच्यातनं आत्मविश्वास वाढेल असे सगळे गेम्स, म्हणजे रॅपलिंग किंवा झिप लाईन किंवा व्हॅली क्रॉसिंग असे सेम तिथं मी कंडक्ट करतो, म्हणजे जेणेकरून लोक घडावी, पुढची पिढी घडावी. म्हणजे माझे सांगायला मला विशेष वाटेल की आपली 17 वर्ष झाली या प्रोजेक्टला, आपण अजूनही तिथं म्हणजे महाराजांचा सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल किंवा आपण तिथं कुठे कोणालाही किंवा पार्ट्या, धांगडधिंगा असं अलाउड करत नाही. असा हा माझा सगळा जीवनाचा प्रवास चालू आहे, लोकांना शिकवायचा.